तर जरांगे पाटलांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी, जरांगे पाटील हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत। शिवनेरीवर जाऊन शिवजन्मभूमीचं दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकार परिषद घेतील। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। दत्ता, काय माहिती? नक्कीच वृषाली, मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीतून आता जुन्नर इथं शिवनेरीच्या पायथ्याला पोहोचलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर हे वन विभागाचं विश्रामगृह आहे। याच विश्रामगृहामध्ये ते सध्या आराम करतात। मात्र थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील हे बाहेर येतील आणि ते पत्रकार परिषद घेणार आहेत आणि पत्रकार परिषद झाल्यानंतर ते शिवनेरीवरती दर्शनासाठी जाणार आहेत। आता शिवजन्मभूमीचं वरती गडावर जाऊन दर्शन घेतात की पहिल्या पारीचं दर्शन घेऊन मोर्चाला सुरुवात करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मनोज जरांगे पाटील यांना उद्या 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत उपोषण करण्यासाठी परवानगी दिलेली आहे। आजपासूनच मराठा बांधव आझाद मैदानावरती पोहोचायला सुरुवात झालेली आहे। आज रात्री उशिरापर्यंत मनोज जरांगे पाटील हे सुद्धा आझाद मैदानावरती पोहोचलेले असतील। मात्र उद्या सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6 पर्यंतचा जो वेळ देण्यात आलेला आहे तर ते उपोषण सुरू केल्यानंतर पुढे उपोषण कसं सुरू राहतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच या पत्रकार परिषदेकडे लक्ष असणार। धन्यवाद दत्ता, तुम्ही दिलेल्या या माहिती